महेश अण्णा कोठे सोलापूरचं राजकीय क्षेत्रातली एक दिग्गज नेते, ज्यांचं महानगरपालिकासह संपूर्ण सोलापूर शहराच्या राजकीय क्षेत्रात एक प्राबल्य होतं. असे महेश अण्णा कोठे अवघ्या 56-57व्या वर्षाच्या वयामध्येच या जगाचा निरोप घेतात, म्हणजे हे सोलापूरकरांना आता पटेनासे झाले आहे. अनेकांना तर धक्काच बसला. कुणी चेष्टा तरी करत नाहीयेत ना, कुणी अफवा तरी पसरवत नाहीयेत ना, असंच काहीसं सगळ्यांच्या मनात आज सकाळी 9 वाजल्यापासून येत होतं. मात्र ही बातमी सत्य निघाली की महेश अण्णा कोठे या जगाचा निरोप घेतले आहेत. महेश अण्णा कोठे यांच्यासोबत प्रयागराजमध्ये नेमकं काय घडलं, नेमकं त्यांचं निधन कसं झालं, हे आज आपण पाहणार आहोत. महेश अण्णा कोठे हे नुकतेच 3 दिवसांपूर्वी प्रयागराज येथे जो 144 वर्षानंतर आलेला योग होता, असा महाकुंभ मेळा उत्तर प्रदेशमध्ये भरला जातो. दर 12 वर्षांनी त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी महेश अण्णा कोठे यांनी 2 दिवसांपूर्वी पवित्र अशा गंगा नदीमध्ये स्नान देखील केले आणि आपल्या घरच्यांना ते सातत्याने संपर्कात राहून मी व्यवस्थित असल्याचं निरोप देत होते. प्रथमेश कोठे यांनी अण्णांची तब्येतीची आणि तिथल्या परिस्थितीची माहिती घेत असतानाच अण्णांना त्यांनी सांगितलं की अण्णा तुम्ही कधी येणार आहात. अण्णा प्रथमेश कोठे यांना सांगितलं की मी स्नान केलेलं आहे, मात्र माझी इच्छा आहे की मी जो शाही स्नान असणार आहे मंगळवारी, तो शाही स्नानसाठी थांबावे असं मला वाटत आहे. आणि महेश अण्णा कोठे शाही स्नान करण्यासाठीच हा योग पुन्हा मला माझ्या आयुष्यात येणार नाही, यासाठी मनात इच्छा ठेवून शाही स्नान करण्यासाठी आज सकाळी गंगा किनारी गेले होते आणि त्या ठिकाणी ते शाही स्नान केले देखील. परंतु जसं ते स्नान करून नदीच्या पात्राच्या बाहेर आले, तेव्हा त्यांना सर्वप्रथम चक्कर आली आणि चक्कर येताच ते जागीच कोसळले. बघता बघता आसपासच्या लोकांना हे नेमकं यांच्यासोबत काय घडलंय ते कळालंच नाही. परंतु अण्णांसोबत 3 व्यक्ती जे प्रयागराजला गेले होते, त्यापैकी 2 व्यक्ती हे कालच प्रयागराज मधून माघारी फिरले होते. अण्णांसोबत केवळ सोलापूरचे एकच त्यांचे मित्र सोबतीला होते. त्यांनी तात्काळ अण्णा यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालावली होती. जशी ही घटना घडली, तात्काळ त्यांनी सोलापूरच्या नातेवाईकांना ही खबर दिली आणि ही खबर सोलापुरात सकाळी 9 वाजल्यानंतर वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण सोलापूर शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील असलेले अण्णा आपल्यातून आज गेले, आता ते या जगात नाहीत, या जगाचा त्यांनी निरोप घेतलाय. हे कोणालाच पटत नव्हतं. मात्र गोष्ट खरी असल्याचं जेव्हा कळालं, तेव्हा प्रत्येक जण शोकाकुल झालं. प्रत्येक जणांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि सोलापुरातील मोरारजी पेठ येथील कल्पना थिएटर जवळ असलेल्या राधाश्री या निवासस्थानासमोर एकच गर्दी होऊ लागली. मात्र आता सर्वांना आपल्या अण्णांचं पार्थिव शरीर कधी एकदा दर्शनासाठी उपलब्ध होईल, अण्णांचं अंतिम दर्शन आपल्या डोळ्यात आपण कधी पाहू, हेच सगळ्यांना आतुरता लागून राहिली आहे. अण्णांचं पार्थिव शरीर प्रयागराजवरून सोलापुरात म्हणजेच पुण्यापर्यंत विशेष अशा विमानानं आणण्याचा प्रयत्न अद्यापही सुरूच आहे. मात्र प्रयागराजवरून विमानाने पुढे पुण्यापर्यंत आणणं शक्य नसल्या कारणाने आता त्यांचं पार्थिव शरीर जे आहे ते लखनौ एअरपोर्टवरून पुणे या ठिकाणी आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजत आहे. अण्णांचं पार्थिव शरीर सर्वप्रथम प्रयागराजवरून लखनौ या ठिकाणी आणण्यात येईल आणि तेथून त्यांचं बॉडी स्कॅन वगैरे करून जे काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून पुणे येथील एअरपोर्टला आणण्यात येईल. त्यानंतर पुणे ते सोलापूर बाय रोड ॲम्ब्युलन्स मार्गे त्यांचं पार्थिव शरीर जे आहे ते सोलापुरातील त्यांच्या राधाश्री या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. साधारणतः मिळालेल्या माहितीनुसार ही सगळी प्रक्रिया होऊन पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव शरीर सोलापुरात पोहोचू शकणार आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी तिथं त्यांचं पार्थिव शरीर उपलब्ध असणार आहे. त्यानंतर साधारण सकाळी 11 वाजल्याच्या दरम्यान त्यांचं पार्थिव शरीराचं अंत्यविधीसाठी, अंतिम दर्शनासाठी अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर ती अंत्ययात्रा सरस्वती चौक, मेकॅनिक चौक,
जुने पुणे नाका या ठिकाणी येऊन तेथे असलेल्या स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. दिग्गज नेते असलेले, सर्वांच्या मनात असलेले, विशेष करून आम्ही नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा अण्णांचे भरपूर कव्हरेज केलेले होते. अण्णांचे ते कव्हरेज आमच्या संपूर्ण आझादी बचाव न्यूज चॅनलच्या प्रत्येक टीमच्या डोळ्यात आजही दिसत आहेत. अण्णा आज आपल्यातून गेलेत हे आम्हालाही विश्वास बसत नाहीये, परंतु देवासमोर कोणाचंही चालत नाहीये. अण्णांना आमच्याकडून, आझादी बचावच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथंच थांबतो. पाहत रहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर.